तर पीओपी गणेश मूर्तींवर बंदी घातल्यानंतर आता इको फ्रेंडली गणेश मूर्तींची मागणी वाढली आहे। नाशिकमधील विशाल प्रजापती या मूर्तिकारानं लाल मातीपासून गणेश मूर्ती बनवल्या आहेत। गुजरातमधील लाल मातीपासून त्यांनी या मूर्ती तयार केल्या आहेत। पाण्यात मूर्ती ठेवल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात ही मूर्ती पाण्यात विसर्जित होते, त्यामुळे पाण्याचं प्रदूषणही टाळलं जातं। पण लाल मातीचे गणपती बनवलेले की जे तुम्ही घरच्या घरी विसर्जन करू शकता आणि ती माती तुम्ही झाडांना टाकू शकता। या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की ते पूर्णपणे लाल मातीचे बनलेले आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेळसेळ केलेली नाही आहे आपण, आणि ते तुम्ही घरच्या घरी विसर्जन करून ती माती झाडांना टाकू शकता। ती माती आपण गुजरातवरनं मागवतो आणि आपलं काम 5-6 महिने अगोदर सुरू होऊन जातं। कमीत कमी त्याला एक मूर्ती वाळायला कमीत कमी 15 ते 20 दिवस लागतात। बघतो की जेव्हा विसर्जन होतं गणपतीचं तेव्हा नदीमध्ये किंवा तलावामध्ये त्याची मूर्त्या असेच पडून राहतात, त्याची विटंबना होते मूर्तींची। त्यावेळेला मला असं वाटलं की काहीतरी वेगळं केलं पाहिजे, आणि तेव्हाच मला सुचलं की आपण लाल मातीची अशी मूर्ती बनवूया की जी घरच्या घरी विसर्जन करतील आणि लोकांना चांगलं पण वाटेल आणि लोकांना आपला गणपती घरच्या घरीच मोठा होताना दिसतो।